तुमची नेमकी ताकद किती आहे? म्हणजे त्यामुळे ती ताकद आजमावायची संधीच आम्हाला मिळाली नाही. लोकांसमोर जाताना तुम्ही कुठले प्रश्न महत्त्वाचे घेऊन जाताय? हवेतली आश्वासनं घेऊन जाणं अशी काही स्थिती नाही. उलट आमच्याकडे एक चांगलं उत्तम मॉडेल आहे. पुणेकर किंवा पिंपरी चिंचवडकर आपला किती पसंती देतील? याच्यामध्ये हिंदुत्व हे सुद्धा तात्पुरतं सोयीचं आहे. बेरजेच्या राजकारणामध्ये या निवडणुकीमध्ये आप कितव्या नंबरवरती असेल? बेरजेच्या राजकारणाचं कसं राजकारण मांडणार त्याच्यावर आहे. आसपासच्या क्षकिरण या राजकीय कार्यक्रमामध्ये आज मी बोलणार आहे आम आदमी पक्षाचे राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत सरांशी. आम आदमी पक्ष यंदा पहिल्यांदाच महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्या लढवतोय. पुण्यामध्ये जवळपास 85 तर पिंपरी चिंचवडमध्ये 31 जागांवरती आम आदमी पक्षाचे उमेदवार जे आहेत ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आम आदमी पक्षाच्या दृष्टीनं महापालिकेच्या निवडणुका त्यांच्यासाठी किती महत्त्वाच्या आहेत, त्यांचं नेमकं महापालिकेचं राजकारण कसं आहे हे आपण या गप्पांमधून समजून घेणार आहोत. सर, तुमचं स्वागत. नमस्कार. आम आदमी पक्षानं दिल्लीची सत्ता काबीज केली होती. दिल्लीचे मुख्यमंत्री तुमच्या पक्षाचे प्रमुख होते. त्याच्यानंतर पंजाबमध्ये तुम्ही सत्ता काबीज केली. लोकसभेच्या निवडणुका झाल्या सुरुवातीला, त्यावेळेस पुण्यामधून प्राध्यापक सुभाष वारे तुमचे उमेदवार होते. मधल्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाहीत आणि त्या अर्थानं तुम्ही महापालिकेच्या निवडणुकांमध्ये पहिल्यांदा रिंगणात आहात. तुमची नेमकी ताकद किती आहे? आमची नेमकी ताकदपेक्षा ती आपण असं म्हणू ती परिस्थितीमध्ये स्पेस प्रचंड आहे. म्हणजे त्यामुळे ती ताकद आजमावायची संधीच आम्हाला मिळाली नाही. आज जी घडी किंवा 2017पासून जी काही परिस्थिती आहे किंवा 19च्या निवडणुकीनंतर 19मध्ये ज्या पद्धतीने राज्यावरती पण ज्या सत्ता बदल झाल्या आणि त्याच्यात ज्या युत्या झाल्या, म्हणजे काय ते पहाटेचा शपथविधी पण त्याच काळात झाला, तेव्हापासून जे काही राजकारणाचं महाराष्ट्रातलं म्हणजे खरं तर देशातलं सर्वात वाईट कॉम्बिनेशन कशी घडू शकतात ही सर्व युत्या आघाड्या महाराष्ट्राने बघितल्या. आणि तिथपासून जे महाराष्ट्राचं काय म्हणू राजकीय नैतिक अधःपतन पाहिलं आहे, त्या स्थितीमध्ये पोकळी निश्चित आहे. म्हणजे सर्व पद्धतीचे म्हणजे अगदी ग्रामीण भागामध्ये आम्ही गेलो तरीसुद्धा ती प्रचंड राग आहे. म्हणजे एक्झिस्टिंग जी काही राजकीय नेते मंडळी आहेत त्यांचे इकडे तिकडे फिरत आहेत, ते या पक्षातून त्या पक्षात उड्या मारत आहेत, तेव्हा आपण म्हणू ती सत्तेच्या भोवतीने ते फिरत आहेत. त्यामुळे ती पोकळी आहे, राग आहे सामान्य माणसाच्या मनात. कार्यकर्त्यांच्या मनामध्ये त्याहून जास्त राग आहे. तो इतके दिवस बोलत नव्हते, तो या काळात दिसला. त्यामुळे स्पेस निश्चित आहे. ती स्पेस आम्ही कधी लढवलीच नसल्यामुळे ती त्याची टेस्ट आता खरं तर आहे. म्हणजे एका अर्थानं तुम्ही 2 पातळ्यांवरती परीक्षा देताय. एकतर पक्षाची पेस जी आहे किंवा ताकद जी आहे ती किती आहे हे आजमायचं आहे आणि लोकांचा प्रतिसाद कसा मिळतोय. 2014च्या आधीपासून जेव्हा देश पातळीवरती हे सगळं भ्रष्टाचाराच्या विरोधातलं आंदोलन उभं राहिलं आणि त्यातून मग एक सगळी प्रतिमा आपची निर्माण झाली असेल काय, आणि खूप वेगळं वातावरण तयार झालं होतं, लोकांच्या खूप अपेक्षा होता. नंतरच्या काळामध्ये मात्र त्या ज्या अपेक्षा आहेत किंवा तुमच्या कामाच्या पद्धतीमध्ये अनेक बदल होत गेले. आता हे बदल होत असताना लोकांसमोर जाताना तुम्ही कुठले प्रश्न महत्त्वाचे घेऊन जाताय? एक तर असं आहे ती खरं तर 2014-15 नंतर दिल्ली पंजाब नंतर ज्या तिन्ही आम्ही इलेक्शन, दिल्लीतल्या तर मुख्य 3 इलेक्शन आम्ही जिंकल्या आणि पंजाबच्या पण जिंकल्या. त्यामुळे एक मॉडेल म्हणून जे करायला पाहिजे, प्रेझेंट करायला पाहिजे आणि ते सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की 2014चं मॉडेल हे आमच्या गुजरातचं मोदी मॉडेलच्या अगेन्स्ट आमचं दिल्ली मॉडेल होतं, जे त्यामुळे जास्त काळ टिकलं सुद्धा. म्हणजे दिल्लीमध्ये त्या अर्थाने आम्ही केलेल्या कामावरतीच सत्ता मागितली लोकांना आणि जनतेने मोठा प्रतिसाद दिला. म्हणजे आधी 67 ते 62 म्हणजे 70 जागांमधले 62 मिळवणं हे ऐतिहासिक आहे तिन्ही इलेक्शनमध्ये. आता हे जर बघितलं तर त्या अर्थाने जर आम्ही लोकांपुढे काय घेऊन जातो तर आत्तापर्यंत असं होतं की आम्ही काहीतरी हवेतली आश्वासनं घेऊन जाणं अशी काही स्थिती नाही. उलट आमच्याकडे एक चांगलं उत्तम मॉडेल आहे जे वर्कआउट होऊ शकतं. दिल्ली मॉडेल म्हणून आम्ही ज्याला म्हणतो किंवा आत्ताच्या स्थितीमध्ये पंजाब मॉडेल म्हणू. पंजाब मॉडेलमध्ये सुद्धा काय आहे तर मुख्यत्वे सामान्य माणसाच्या जे मूलभूत प्रश्न आहेत त्याच्यावरती हात घालणे आणि ते सोडवण्याचा प्रयत्न करणं. गेल्या 70-75 वर्षामध्ये मला नाही असं वाटत की कुणी आरोग्य हा राजकारणातला महत्त्वाचा मुद्दा होऊ शकतो, शिक्षण हा महत्त्वाचा मुद्दा होऊ शकतो असं कोणी विचारही केला नसेल नंतरच्या काळामध्ये. तो प्रयत्न पहिल्यांदा आम आदमी पार्टीने केला आणि तो राजकीय पटलावर आला मुद्दा.
आणि त्यामुळे ते जे मॉडेल आहे ते मॉडेल कुठेतरी इथल्या सामान्य माणसाला देणं हे खरं तर आमचं महत्त्वाची प्रायोरिटी आहे. पण दिल्लीमध्ये मात्र तुम्हाला पायउतार व्हावं लागलं, इतकं सक्सेसफुल मॉडेल देऊनही. असं असताना मग पुणे आणि पिंपरी चिंचवड सारख्या या शहरांमधली लोक तुम्हाला कसं स्वीकारतील? याचं कारण ते जनतेच्या मनामध्ये आम्ही आजही लोकांशी बोलतो तेव्हा हे लक्षात येतं की दिल्ली मॉडेल लोकांपर्यंत पोचलं आहे. इवन अगदी असं पण म्हणू की अरविंद केजरीवाल याची प्रतिमा खूप तिथे मलिन करायचा प्रयत्न झाला. म्हणजे वेगवेगळ्या काय त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांना चौकशीच्या नावे तुरुंगात ठेवायचा प्रयत्न झाला आणि ते सगळं पोकळ होतं हेही लक्षात आलं. ते आत्ता अगदी सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं की तुम्हाला पुढे म्हणायचं आहे केंद्र सरकारला काही पुढे आणायचे का कागदपत्र हे विचारल्यासुद्धा तारखा पडत आहेत. त्यामुळे त्याच्यात काहीच नाही हे जनतेला लक्षात आलेलंच होतं. परंतु जनतेला अरविंद केजरीवालांचं काम मात्र भावलेलंच होतं. आता प्रश्न असा आहे की ते मॉडेल आत्ता जे आपण घेतो आहोत त्याला पंजाब मॉडेलमध्ये पण त्याच पद्धतीने आम्ही प्रयत्न करतो आहे. आता त्याला प्रसिद्धी दिल्ली हे आपलं देशाची राजधानी असल्यामुळे जेवढं लक्ष जातं तेवढं पंजाबमधल्या कामांकडे लक्ष वेधलं जात नाही. परंतु ते घेऊन जातो आपण ना तेव्हा काय आहे महाराष्ट्रामध्ये परिस्थिती काय आहे. आज महाराष्ट्रामध्ये आपण ज्या पद्धतीचे प्रश्न पाहतो की एक आपण असं म्हणू की राजकीय चिखल किंवा गोंधळ झाला आहे त्याच्यावरती. त्यामुळे तिथे एक पोकळी आहे जी पोकळी आपल्याला भरायची आहे. दुसरं असेल तुम्हाला आधीच काय म्हणू पॉझिटिव्ह आपण ज्याला म्हणू ती अशी भूमिका घेऊन काहीतरी रचनात्मक काम ज्या पद्धतीने उभं होऊ शकतं तेव्हा गव्हर्नन्सच्या आपण प्रशासकीय याच्यातून आपण काही नवीन शोध लावला नाही. खरं तर आम आदमी पार्टीने असं काही फार मोठं काहीतरी क्रांतिकारी काहीतरी शोध लावला असा तो भाग नाही आहे. खरं तर जे आपल्याला मूलभूत संविधानामध्ये जे अपेक्षित आहे हक्क म्हणून जे अपेक्षित आहे त्या गोष्टी तिथे त्या अर्थाने अंमलात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तेच आम्ही मॉडेल म्हणतो आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही तेच इवन म्हणजे आपण अगदी पुण्याच्या संदर्भात जर बोललो तर पुण्यातही आम्हाला त्याच मॉडेलची अपेक्षा आहे. परंतु आत्ता ज्या महाराष्ट्र असेल किंवा पुणे आणि पिंपरी चिंचवड असेल मुख्य लढती ह्या भाजप विरुद्ध राष्ट्रवादी आणि तीही अजित पवारांची राष्ट्रवादी अशाच सगळ्या पाहायला मिळत आहेत. लोकांचे प्रश्न नेमके काय? भ्रष्टाचाराचा एक मुद्दा अजित पवारांनी उचललेला आहे, ते पुराव्यानिशी सगळं सांगतायत. भाजपकडून एकीकडे पूर्णतः धर्मावर आधारित गोष्टी ज्या आहेत त्या सांगितल्या जात आहेत, त्याचं राजकारण केलं जाते आणि त्यांचा जो अजेंडा आहे तो मांडला जाते. अशामध्ये पुणेकर किंवा पिंपरी चिंचवडकर आपला किती पसंती देतील? नाही, मुळात तुम्ही जे म्हणताय ती अजितदादा हे काहीतरी भ्रष्टाचाराचे प्रश्न मांडतात हेच मुळात फेक नॅरेटिव्ह आहे. म्हणजे खोटी एक प्रतिमा तयार करायचा प्रयत्न आहे स्वतः अजित पवार यांचा. मुळात ही नुरात वस्ती आहे. या नुरात वस्तीमध्ये सामान्य माणूस जे बघतोय त्या पद्धतीने जर उद्या जर असं दिसलं पुण्यामध्ये ती महापौर पद हे भाजपकडे आणि उपमहापौर राष्ट्रवादीकडे याच्यासाठीची स्ट्रॅटेजी असेल का असं साधं आणि तेच पिंपरी चिंचवडच्या संदर्भात. त्यामुळे सत्तेच्या संदर्भात विरोधाची भूमिका किंवा ती जी जागा आहे ती निश्चितपणे पोकळी आहे जी आपण म्हटलं ना ती पोकळी भरून काढायची कुणी तर आज काँग्रेसची ताकद नाही मग ती पोकळी भरून काढायची कुणी तर यासाठीचा हा डावपेच आहे असं माझं मत आहे. आणि बऱ्याच जणांकडनं तुम्हाला असंच लक्षात येईल ते हे सगळे डावपेच आहेत. स्वतः अजितदादा काय बोलतात आणि फडणवीस काय बोलतात या अर्थाने ते आज एक स्टेटमेंट करते उद्या ते स्टेटमेंट करतात. जर ते त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत आणि जर एवढे भ्रष्टाचाराच्या विषयी एक उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्याच्या विषयी बोलत असेल तर मग सत्तेतनं बाहेर पडावं ना. हे धाडस नाही ना ते. त्यामुळे सत्तेच्या भोवतीचे लाभार्थी आहेत हे दोन्ही पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काय असेल किंवा भाजप काय असेल सत्तेचे लाभार्थी ही राष्ट्रवादीची पहिल्यापासूनची प्रतिमा आहे. जिथे जिथे सत्ता आहे तिथे तिथे ते जाऊन बसतात आणि त्याच पद्धतीने मांडीला मांडी लावून बसलेलं राजकारण आहे. त्यांना नीतिमत्ता विचारधारा याचा काही संबंध नाही. त्यामुळे या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला बदलत असताना असं बघायला पाहिजे ती जनतेच्या समोर पर्याय जो आहे त्या पर्यायाची मांडणी नीट होते का. जनतेला जी भ्रामक कल्पना तयार केली जाते ती अजितदादा हे भ्रष्टाचाराच्या विरोधात उभे राहिलेत. ज्या माणसावरती भ्रष्टाचाराचे सर्वात जास्त भाजपने आरोप केले तोच माणूस भाजपच्या वरती भ्रष्टाचाराचा आरोप करतोय. हा सगळा काय म्हणू खेळ आहे तो. पण भाजपवाले पण त्याला उत्तर देत नाहीयेत ना. तुम्हाला तेच लक्षात येईल की हे 2-4 नेत्यांनी आपापसात लावलेली लढाई आहे. तुम्हाला कार्यकर्ता पुढे बोलताना दिसतो का भाजपचा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता दिसतो का खालची फळी दिसते बोलताना ती बोलत नाही आहे.
ती सत्ताधाऱ्यांचे म्हणजे त्यांच्या नेत्यांचे जे काही खेळ आहेत त्याच्याकडे बघते आश्चर्याने. त्यांना कळतच नाही ते कुठल्या पक्षात आपण आहोत आणि कुणाविरुद्ध आपण काय बोलायचं आहे. त्यामुळे तुम्हाला हे लक्षात येईल ती त्यांची निवडणुकीची रणनीती म्हणूनच हे 2-4 नेते एकमेकांच्या विरोधात बोलत आहेत, त्याला माध्यमं मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी देत आहेत. त्यामुळे एक भ्रम तयार होतो. पण मला असं वाटतं की माध्यमातल्या लोकांनाही चांगलं माहिती आहे ती नुरात वस्तीच आहे. पण दुसरी गोष्ट म्हणजे या सगळ्या ह्याच्यामध्ये विरोधी पक्षसुद्धा तितकाच महत्त्वाचा असतो. ती पेस आहे आज. पण अजून एक गोष्ट की गेली लोकसभेला असेल विधानसभेला असेल की भाजपला लांब ठेवायचं आहे, हिंदुत्ववादी वगैरे काय, त्यामुळे सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. महाविकास आघाडीच्या सपोर्टरमध्ये तुम्ही होतात. महापालिकेच्या निवडणुकीच्या वेळेस तुम्ही कोणासोबत जाणार किंवा कोणाला तुम्हाला सोबत घ्यायचं होतं अशा काही चर्चा वगैरे झाल्या, तर काय पर्याय होते आणि मग ते पर्याय का स्वीकारले नाहीत? आम्ही काय केलं ते आम्ही इंडिया आघाडी म्हणून ज्याच्यामध्ये होतो आम्ही महाविकास आघाडीचे तसे पार्ट नव्हतो, परंतु इंडिया आघाडीचे होतो. ती मुळात भूमिका अशी होती ती मोदींची जी हुकुमशाही आहे आणि त्याच्या खाली दिल्लीमधलं सुद्धा जे आमचे सगळे नेते आहेत ते त्यातले सर्व महत्त्वाचे नेते होते, त्यांना चौकशीच्या नावाने आतमध्ये टाकणं आणि पक्ष फिरफिरा करणं संपवणं हे मोदींचं धोरण होतं. आणि त्या सगळ्या दडपशाही विरोधामध्ये उभं राहण्यासाठी आम्ही इंडिया आघाडीमध्ये सामील झालो होतो. त्यामुळे इंडिया आघाडी ही एका ठराविक कारणास्तव होती. महाराष्ट्रामध्ये मात्र आम्ही अशी त्या पद्धतीची आघाडी नाही आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जरी आत्ता काही चर्चा होऊ शकल्या असत्या तर आमची पहिल्यापासूनची भूमिका आहे ती महाराष्ट्रामधलं जे राजकारण आहे ते त्या अर्थाने खूप गढूळ झालेलं आहे. विश्वासार्हता कोणाची राहिलेली आहे तर आपण जर सध्या 2019 जर बघितलं तर शिवसेना जी होती, शिवसेना आणि भाजपची युती होती तेव्हा, बरोबर आहे. म्हणजे त्या शिवसेनेमध्ये फूट पडली. पण आधी मुळात शिवसेना भाजप युती निवडून आल्यानंतर भाजप आणि अजितदादा एकत्र गेले, म्हणजे पहाटेचा शपथविधी. बरं त्याच्यानंतर प्रत्यक्षामध्ये महाविकास आघाडी झाली, म्हणजे काँग्रेस याच्यामध्ये आली, भाजप बाजूला राहिली आणि मग त्याच्यामध्ये शिवसेना पुन्हा म्हणजे फूट पडली आणि मग शिवसेनेनंतर राष्ट्रवादीची फूट. म्हणजे एका अर्थाने या सत्तेच्या राजकारणामध्ये सर्व पक्षांनी सत्ता 5 वर्षात भोगली. म्हणजे आता कुणीच असं राहिलं नाही की ज्यांनी सत्ता भोगली नाही. बरं ही कॉम्बिनेशन अशी जी आहेत ती पण या कॉम्बिनेशनचा प्रयोग पहिल्यांदा पुण्यातच झाला होता ना. 2007ला जो पुणे पॅटर्न आला तो हाच होता ना, की जो नंतर महाविकास आघाडी म्हणून पुढे आला. कारण महापौर राष्ट्रवादीचा, स्टँडिंग भाजपचा, अशा पद्धतीनं तो पुणे पॅटर्न होता. त्यामुळे या सगळ्या राजकारणाला आहे ना ती हे महाराष्ट्रातलं राजकारण हे विश्वासार्हता गमावलेलं राजकारण आहे. आणि त्यामुळे आम आदमी पार्टी जेव्हा पर्याय म्हणून येते तेव्हा आम्हाला यांच्या विश्वासार्हतेविषयी प्रश्नचिन्ह आहे. तो जनतेच्या मनात सुद्धा आम्हाला दिसतो. म्हणजे आज अन्यथा काँग्रेसला हा मिळाला असताना स्पेस ऑक्युपाय करता आली असते. म्हणजे जी आपण पोकळी मागासपासून म्हणतोय ती पोकळी काँग्रेस करायला आली का पुढे, तेव्हा आत्ताच्या या सगळ्या रणधुमाळीमध्ये काँग्रेस स्वतःची भूमिका मांडता येता तर काँग्रेस भूमिकाच मांडत नाही. इथे राष्ट्रवादी चे काही नेते बोलत आहेत आणि भाजपचे काही नेते बोलत आहेत. याच्यामध्ये काँग्रेस स्वतः काही बोलतच नाही आहे. मग हे का घडतं आहे? आज आपण जर पुण्यामधल्या प्रभाग लेवलच्या स्थितीमध्ये बघितलं तर तिथले आज काँग्रेसमधले अनेक नेते भाजपमध्ये तात्पुरती सोय म्हणून गेलेत. म्हणजे आम्ही अगदी बोपोडीसारख्या भागामध्ये बघितलं तर तिकीट नाही मिळालं म्हणून भाजपचा एक्झिस्टिंग काय म्हणू आपण नगरसेवक जो आहे तोच तुमचं भाजपमध्ये जातो, आपलं भाजपचा जातो राष्ट्रवादीमध्ये जातो, अशी स्थिती आहे. बरं भाजपचे कट्टर RSSचे लोक म्हणजे तिथले ॲडव्होकेट मुसळे वगैरे हे लोक हे तुमच्या राष्ट्रवादीमध्ये जातात, जे तिकडे मोदींचं तिथं मंदिर उभं राहून होते. म्हणजे याच्यामध्ये हिंदुत्व हे सुद्धा तात्पुरतं सोयीचं आहे. हे राजकारण आहे, अस्मितेच्या राजकारणाभोवती खेळवता येतं, पुणेकरांना सुद्धा खेळवता येतं हे यांना वाटतंय. म्हणजे उत्तरेकडे ज्या पद्धतीचं राजकारण चाललं ते महाराष्ट्रामध्ये राजकारण राबवता येईल का हा प्रयोग भाजप सातत्याने करते. भाजपचं संकल्पपत्र आलेलं आहे. अजित पवारांनी 1 अलाराम 5 काम ही घोषणा केलेली आहे. आप काय करणार आहे? आता भाजपचं जे संकल्पपत्र जे बघितलं तर तुम्ही बघितलं तर ते 2017ची त्यांच्या इलेक्शनच्या वेळेस सुद्धा काय ते पुणे स्मार्ट सिटी, आपली सिटी, काय आपलं शहर पुणे स्मार्ट सिटी शहर अशा पद्धतीची घोषणा होती. बरं तेव्हाचं ना आत्ताचं म्हणजे आत्ता पण त्याला त्यांनी संकल्पपत्र म्हटलं. दोन्ही काय फरक आहे? काहीच फरक नाही. तेच नदी सुधार आहे, तेच मेट्रो आहे, तेच सगळी धोरणं आहेत. बरं आजही तेच स्वच्छतागृह महिलांची पासून सार्वजनिक स्वच्छतागृह तयार करण्याचं धोरण याच्या संकल्पपत्रामध्ये. म्हणजे प्रत्यक्षात काय आहे ती प्रत्यक्षात परिस्थिती अशी होती ती मुरलीधर मोहोळ जेव्हा महापौर होते त्या काळातही एकही प्रोजेक्ट त्यांचा पूर्ण झालेला नाही. अगदी ते जायका म्हणजे शुद्धीकरणाचा प्रकल्प घ्या,
नदीचा त्यांचा घ्या, किंवा तुमचा वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्याचा मुद्दा घ्या, किंवा इतर कुठलेही मुद्दे घ्या. यांनी अगदी आमचं दिल्लीचं मॉडेल, शिक्षणाचं मॉडेल बघण्यासाठी इथून टीम नेल्या. अगदी अजितदादा गेले तिकडे ती शाळा बघून यायला. रोहित पवारांनी आमची खूप कौतुकाने पोस्ट केलेल्या आहेत सिसोदियांबरोबर. सिसोदियांना बोलवलं की तसं शिक्षणाचं मॉडेल असावं वगैरे. प्रत्यक्षातलं काही अस्तित्वात नाही, किंवा ते अंमलातसुद्धा आणलं नाही. तो प्रयत्न झाला नाही. भाजपने तो पण तत केला नाही. आणि भाजप आज पुन्हा म्हणजे एका अर्थाने अपयशी मुरलीधर मोहोळ होते, त्यांच्यानंतर त्यांना संधी ही तिथल्या स्थानिक राजकारणाचा भाग म्हणून संधी मिळाली. प्रत्यक्षामध्ये सातत्याने भाजपचं मॉडेल हे अयशस्वीच मॉडेल आहे. आणि त्यामुळे पुण्यामध्ये त्यांनी जे संकल्प पत्र जे मांडलेलं आहे ते त्याच्यामध्ये काही फारसा दम नाही. आता प्रश्न असा येतो की आम आदमी पार्टी राजकारणात, तर आम आदमी पार्टी या सगळ्या संदर्भामध्ये आमची भूमिका अतिशय स्पष्ट आहे. म्हणजे आज पुण्यामधल्या सर्व प्रश्नांवरती गेल्या 5 वर्षात आम्ही विविध आंदोलनं केलीत. आंदोलनांना अगदी असं हे जे म्हणतायत अजितदादा म्हणतायत त्यातलं पण कुठलंही उदाहरण देऊ. वाहतूक कोंडीचं टॉमटॉम जे त्या आंतरराष्ट्रीय संघटनेचं त्यांनी उदाहरण देऊन सांगितलं, ती तसा देशभरामध्येच 5वा वगैरे आपण पुणे आलेलं आहे. आपण त्या टॉमटॉमच्या विरोधामध्ये त्या वाहतूक कोंडीच्या प्रश्नावरती राष्ट्रवादीचे कुणी नेते, राष्ट्रवादीचे नगरसेवक, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते का, आंदोलन करत होते का? त्यातलं कुणी आंदोलन करत नव्हतं. आज ते बोलत आहेत अजितदादा, परंतु त्या काळामध्ये ते सत्तेमध्ये होतेच, ते पालकमंत्री होते. म्हणजे प्रशासनावरती त्यांचा दबाव होता, ते करू शकले नाहीत. बरं, विरोधामध्ये म्हणायचं तर तसंही ते काही विरोधात त्यांचे कार्यकर्ते कोणी नव्हते. त्यामुळे या पद्धतीचं फेक नॅरेटिव्ह तयार करण्याच्या ह्याच्यामध्ये आम्ही नाही आहोत. परंतु या सगळ्यामध्ये आम्ही विरोधाची भूमिका सातत्याने निभवली आहे. आणि त्यामुळे हे विरोध करत असतानाच आमचं पर्यायी जे मॉडेल आहे त्याच्यामध्ये पुण्यातल्या आपण जर बघितल्या तर सरकारी शाळांची काय स्थिती आहे. आम्ही दिल्लीमध्ये जवळजवळ दर वर्षामध्ये 2 लाख मुलं ही खाजगी शाळातून सरकारी शाळांमध्ये नेऊ शकलो. आज आमच्या तिथल्या आमदारांची मुलंही सरकारी शाळांमध्ये शिकवू शकत होती. आज पुण्यामध्ये आज स्थिती आहे का, पुण्यामध्ये तुमचा मध्यमवर्गीय माणसाचा मुलगासुद्धा त्या सरकारी शाळेमध्ये शिकत नाही. तर या शाळांची स्थिती सुधारायला पाहिजे. कारण आज महिलेला त्या घरामध्ये जवळजवळ 50% पैसे मुलांच्या शिक्षणावरती खर्च होतात. आज नर्सरीची फी 50,000 ते 1 लाख फी आहे. याच्यावर नियंत्रण कोण आणू शकतं? तर करोनाच्या काळामध्ये आम्ही आंदोलन करत असताना अजितदादा आमच्या विरोधात होते आणि ते या खाजगी शाळांची फी कमी करू देत नव्हते. त्यामुळे हे सगळं जे फसवं राजकारण आहे त्याचे पर्याय म्हणून आम्ही निश्चितपणे आम्ही स्पष्ट आमची भूमिका आहे ती सामान्य माणसाच्या खिशाला चाट किंवा त्याच्यावरती कट मारणारे जे धोरणं आहेत. म्हणजे शिक्षण तुमचं स्वस्तच पाहिजे, तो हक्कच आहे म्हणून ते स्वस्तातच असायला पाहिजे. आरोग्यसेवा, तुमची आरोग्यसेवा स्वस्तच असायला पाहिजे, ती मोफत असायला पाहिजे, अगदी काही तर कमी दर्जा म्हणजे कमी माफक किमतीत असायला पाहिजे. या सुविधा देणं हे काही फार कठीण काम नाही. त्यामुळे 11-12 हजार कोटींचा जो पुणे शहराचा बजेट आहे त्याच्यामधली बरीचशी निधी आपल्याला अशा कामांवरती वापरता येईल जेणेकरून सामान्य माणसाच्या घरामध्ये पैसा वाचू शकतो. तिसरी गोष्ट राहते रोजगारी किंवा वाहतूक कोंडी यासारखे बाकीचे प्रश्न, प्रदूषणाचे प्रश्न आहेत, यासारखे प्रश्न. या प्रश्नांवरती आम आदमी पार्टी निश्चितपणे भूमिका घेऊ शकतं. आणि दुसरं असं की हे सगळे गव्हर्नन्सच्या किंवा आपण म्हणू त्या प्रशासनाच्या मार्फत या गोष्टी अंमलात आणायच्याच असतात. त्याच्यावरती आपल्याला ताबा ठेवायला लागतो. भ्रष्टाचाराची जे प्रकरणं आहेत त्याच्यामधला जो पैसा आहे, तर दिल्लीमध्ये हेच झालं होतं की भ्रष्टाचाराला तुम्ही जर एकदा बंद करायचा प्रयत्न केला तर त्यातनं बराच निधी मिळू शकतो. आज आपण पूर्वी म्हणायचो ती अगदी पूर्वीपासून आहे, 15-20 वर्षापासून काय 5%, 2% अशी निधी कट जाते भ्रष्टाचारामध्ये किंवा कंत्राटदाराचे पैसे राजकारणी लोकांना पोचतात असं म्हटलं जायचं. परंतु आत्ता हा आकडा बऱ्याच ठिकाणी 25-30% गेलेला आहे किंवा त्याच्याही जास्त पुढे गेलेला आहे. त्यामुळे हा पैसा आपल्याला रोखायला पाहिजे. बेरजेच्या राजकारणामध्ये या निवडणुकीमध्ये आप कितव्या नंबरवरती असेल? बेरजेच्या राजकारणाचं कसं राजकारण मांडणार त्याच्यावर आहे. म्हणून मला म्हटलं की बेरजेचं राजकारण करत असताना आम्ही त्या अर्थाने बेरजेचं राजकारण हा शब्द एका अर्थाने यशवंतरावांनी पण वापरला असं म्हणता येईल. परंतु त्यांची संकल्पना आजच्या बेरजेच्या राजकारणाची संकल्पना खूप बदललेली आहे. बेरजेचं राजकारण हे पूर्णपणे काही तत्वांवरती, काही कॉमन मिनिमम प्रोग्राम ज्याला आपण म्हणतो अशावरती ते बेरजेचं राजकारण करता येऊ शकतं. त्यामुळे असं बेरजेचं राजकारण करायला आज आम्हाला कोणी समोरची पार्टी दिसत नाही किंवा दुसरा पक्ष कुठला आम्हाला असं दिसत नाही की या तात्विक भूमिकेत घेऊन किंवा काही कार्यक्रम घेऊन समान कार्यक्रमावरती तो येऊ शकतो का. तर यांच्या भूमिकांमध्ये त्यामुळे प्रामाणिकपणाचा अभाव दिसतो.
म्हणजे धोरणं घोषणा या त्याच पद्धतीने दिल्या जात आहेत, परंतु त्याच्यामध्ये प्रामाणिकपणाचा अभाव आहे. त्यामुळे बेरजेचं राजकारण, त्या पद्धतीचं सत्तेसाठीचं बेरजेचं राजकारण मला फारसं काही पुढे दिसत नाही. ही आमची कदाचित आखलेली लढाई आहे, ज्याच्यामध्ये आमची संघटना बांधणीपासून नव्याने एक पर्याय उभा करणं सक्षम पर्याय असेल, असाच तो प्रवास असा. बेरजेच्या राजकारणाचा पर्याय दिसत नाही, पण एकूणच या सगळ्या ह्याच्यामध्ये अकेली लढाई असताना स्वतःला उभं करणं आणि संघटना बांधणी मजबूत करणं, या दोन पातळ्यांवरती आप जे आहे ते आत्ता इथं निवडणुकीच्या मैदानामध्ये आहे. पुणेकर आपला कसं स्वीकारतात, कारण की दिल्लीचं एक यशस्वी मॉडेल आहे, त्याच्यानंतर पंजाबमध्ये जो आपण कारभार केला त्याचं एक उदाहरण जे आहेत मॉडेल म्हणून पुणे आणि पिंपरी समोर आहेत. दुसरीकडे सुशिक्षित मतदार किंवा नवमतदार जो आहे तो मोठ्या संख्येनं वाढलेला आहे. त्यामुळं या दोन्ही शहरातला मतदार हा आपला पसंती किती देतोय हे आपल्याला 16 तारखेला पाहायला मिळेल. आसपासच्या क्षकिरण या कार्यक्रमामध्ये असंच राजकारणातल्या वेगवेगळ्या घटकांशी, वेगवेगळ्या पक्षातील लोकांशी आपण चर्चा करणार आहोत. राजकारणामागचं राजकारण नेमकं काय आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. पाहत रहा आसपास.